मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांना विरोधकांची धास्ती आहे। बेस्टच्या 22 आगारांच्या प्रस्तावावर भाजप आणि शिवसेनेकडून व्हीप बजावण्यात आलाय। मंगळवारी मुंबई महापालिकेच्या विशेष सभेत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे, त्यामुळे सभागृहात मात्र मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे। बेस्टच्या 22 आगारांच्या विकास खासगी विकासकांच्या माध्यमातून करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी दिल्यानंतर आता तो महापालिका सभागृहाच्या पटलावर आलाय, त्यामुळे उद्याच्या विशेष सभेत विरोधकांकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे। सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे। बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरता 28,000 कोटींची गरज आहे, म्हणूनच 22 आगारांचा पुनर्विकास करून व्यावसायिक संकुलं, पार्किंग आणि विविध सुविधा उभारून त्यातून महसूल मिळवण्याचा बेस्टचा प्रयत्न आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, सभागृहात खरं तर उद्या हा महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाईल, विरोधकांची धास्ती, अधिक अपडेट काय? नक्कीच आपण बघतोय की साधारणतः 28,000 कोटींची गरज आहे बेस्टला। बेस्ट आर्थिक तूट जी आहे बेस्टची ती सुरू आहे आणि त्याच्यासाठी ती 28,000 कोटींची गरज आहे। त्यामुळे 22 आगारांचा पुनर्विकास करून साधारणतः व्यावसायिक संकुल, पार्किंग आणि विविध सुविधा त्यातून उभारायचा आणि त्यातून बेस्टला महसूल मिळवून द्यायचा असा एक प्रस्ताव होता। हा प्रस्ताव जो आहे तो बेस्ट समितीमध्ये मंजूर झाला होता आणि त्यानंतर आता उद्या विशेष सभेमध्ये हा प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात येणार आहे आणि या प्रस्तावाला विरोधकांकडून विरोध होऊ शकतो अशा पद्धतीची धास्ती जी आहे ती सत्ताधाऱ्यांना वाटू लागली। त्यामुळे शिवसेना, शिंदे गट असेल, त्याचबरोबर भाजप असेल, यांच्या दोन्ही पक्षांकडून व्हीप जे आहे ते काढण्यात आलेले आहे आणि या व्हीप मध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर म्हणजे जी मीटिंग आहे, जी सभा आहे ती 2 वाजता भाग्यश्री, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।